आवाज जनतेचा। गाव मोठं लक्षण खोटं ही म्हण म्हणावी तशी रिठद गावासाठी लागू पडते। रिठद गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं, अशा पद्धतीनेच गावच्या वाटचालीचा आणि स्वच्छतेचा कुठेही संबंध नाही असंच या गावातील जनतेला वाटायला लागलंय। अस्वच्छतेबाबत अनेक बातम्या सोशल मीडिया वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्या। वार्ड नंबर 4 मध्ये अनेक दिवसांपासून मुख्य चौकात असलेल्या मदन राघोजी आरू देवीदास बोरकर यांच्या घरासमोरील मुख्य चौकामध्ये घाण पाणी कित्येक दिवसांपासून साचलेले असून मुख्य रस्त्यावर घाण पाण्यामुळे खड्डा पडला आणि तेथेच कायम पाणी साचून राहते। याबाबत ग्रामपंचायतला कधीही घाण दिसले नाही। ग्रामविकास अधिकारी यांना कधीही घाण पाणी दिसले नाही। याबाबत बातमी वृत्तपत्रात आणि मीडियामध्ये प्रसिद्ध झाली असताना सुद्धा संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांना दखल घ्यावीशी सुद्धा वाटले नाही। याबाबत तोंडी अनेक लोकांनी तक्रारी सुद्धा केल्या, परंतु तो खड्डा बुजावा असं कुणाला वाटलं नाही। त्यामुळे की काय, आज गावातील रवी संतोष आरू यांच्या लहान मुलीचा डेंग्यूचा आजार जडल्याने वाशिम येथील खाजगी डॉक्टर बाजड रुग्णालयात भरती करण्यात आलंय। गावात असेच आजार वाढत चाललेत तर लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। जनतेच्या आरोग्याकडे ग्रामविकास अधिकारी पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे यावरून लक्षात येते। याबाबत गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांना याबाबत माहिती झाल्याने त्यांनी तात्काळ याबाबत सर्वेक्षण चालू केलं असल्याचे समजते। त्यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी आरोग्य विभाग घेताना दिसत आहे। ग्रामपंचायत मात्र इतर कामात लक्ष देताना दिसत नाही, परंतु स्वच्छतेच्या बाबतीत मात्र मुख्य रस्त्यावर पाण्याने भरलेला खड्डा असताना सुद्धा तो कुणाला दिसत नाही, हे मात्र वार्डामध्ये लोकांना आश्चर्य वाटते। या अगोदर गाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम हे सुद्धा असेच अंगणवाडीला भेटी देण्यासाठी आले असताना त्यांनाही या अस्वच्छतेबाबत परिस्थिती जाणून घेऊन फोटो सुद्धा काढून घेतले होते, परंतु त्यामध्ये सुधारणा होताना दिसत नाही। ग्रामविकास अधिकारी आणि संबंधित पदाधिकारी याकडे लक्ष देऊन त्या चौकातील आणि इतर ठिकाणची घाण कायम दूर करतील अशी अपेक्षा स्थानिक वार्डातील नागरिकांना वाटते। जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील, वाशिम। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।